आर्थिक फसवणूक गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा अंबड पथकाकडून प्रभावी कारवाई सुरू असून फसवणूक प्रकरणातील पाहिजे असलेला आरोपी गुन्हे शाखा अंबडच्या ताब्यात घेण्यात आलाय। नाशिक शहरातील गंगापूर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हा रजिस्टर क्रमांक 44/2026 भारतीय दंडविधान कलम 318(4) अन्वये दाखल गुन्ह्यातील आरोपी मनसूर आलम इद्रिस खान राहणार वडाळा पाथर्डी रोड इंदिरानगर नाशिक हा दीर्घ काळापासून फरार होता। फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार आरोपीने ट्रेडमार्क अंडररायटिंग कंपनीमध्ये गुंतवणूक करून मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी सुमारे 5 लाख रुपयांची रक्कम ऑनलाईन स्वरूपात स्वीकारली। मात्र ही रक्कम मालकांकडे न देता स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी वापरून फिर्यादीची फसवणूक करण्यात आली। दिनांक 4 फेब्रुवारी रोजी गुन्हे शाखा अंबडच्या पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी वडाळा पाथर्डी रोड परिसरात असल्याची माहिती मिळाली। त्यानुसार पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील व पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले। आरोपी हा सदर गुन्ह्यातील पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी गंगापूर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले। ही कारवाई माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त किरण कुमार चौहान, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मोतीलाल पाटील, पोलीस उपनिरीक्षक भगवान जाधव, पोलीस हवालदार भूषण सोनावणे तसेच गुन्हे शाखा अंबड पथकातील अधिकारी व अंमलदारांनी यशस्वीपणे पार पाडली। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल, अंबड। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।